नागपुर महानगर पालिका यानी नागपुर मनपा का नया बजट आज पेश किया गया। ये बजट मनपा की स्थायी समिति के अध्यक्ष शिवानी दानी ने पेश किया। इस बजट में शहर के विकास और बुनियादी सुविधाओं पर खास जोर दिया गया है। नागपुर मनपा मुख्यालय में आज नए वित्तीय वर्ष का बजट पेश किया गया। इस बजट में शहर के बुनियादी ढांचे को मजबूत करने के लिए कई अहम प्रावधान किए गए हैं। सड़कों के निर्माण और मरम्मत, जलापूर्ति व्यवस्था को मजबूत करने और स्वच्छता व्यवस्था सुधारने पर विशेष ध्यान दिया गया। पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे सत्तापक्ष नेता सन्माननीय बालाभाऊ, आज नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बजेट सादर केलं। त्याच्यामध्ये त्यांनी हे बजेट जे रिवाइज्ड बजेट होतं 25-26 ते आणि 26-27 बजेट एस्टिमेट्स असे दोनही प्रस्ताव त्यांनी तिथे आजच्या स्टँडिंगच्या बैठकीमध्ये त्यांनी ठेवले। त्यांनी त्यांचं प्रस्तावित बजेट ठेवलं आणि त्याच्यानंतर त्यांचं बजेट ठेवल्यानंतर आता आम्ही सर्वजण त्याच्यावर काम करू आणि जशा सूचना सर्व जनतेकडून येतील, कारण की आम्ही जनतेकडून पण सूचना मागवलेल्या आहेत आणि मग त्याच्यावर काम करून आम्ही पुढचं बजेट आम्ही सादर करू। एक प्रस्ताव आणि हा अजून एक प्रस्ताव, अशा दोन वर आजची स्टँडिंगची पहिली बैठक झाली आणि याच्या पुढे जे बजेट आम्ही सादर करणार आहोत, ज्याला साधारण 15 दिवस 1 महिना साधारण लागेल, त्याच्यामध्ये जनतेकडून आलेल्या सूचनांचा स्वीकार करून बाकी सगळ्या गोष्टी करून आम्ही आमचं बजेट आम्ही सादर करू। जे कमिशनर साहेबांनी बजेट प्रस्तुत केलं त्या बजेटमध्ये साधारण त्यांनी 25-26 रिवाइज्ड एस्टिमेट्स की रेव्हेन्यू थोडेसे वाढले आहे ते त्यांनी सांगितलं आणि 26-27 मध्ये अजून त्यांनी बजेटमध्ये काही टक्क्यांची वाढ करून साधारण 5,500 कोटीच्या जवळपासचे आकडे त्यांनी बजेट साईज म्हणून त्यांनी सांगितलेले आहेत। त्याच्यामध्ये बाकी सगळ्या रेव्हेन्यूचा अभ्यास, कॅपेक्सचा अभ्यास सगळा करून आम्ही चांगलं बजेट सादर करण्याचा प्रयत्न करू। नाही, हा एक त्यांनी सादर केलेलं बजेट आहे। त्याने त्याच्यामध्ये 75 वर्ष कंप्लीट झाले म्हणून 75 मैदानं, 75 बगीचे अशा काही गोष्टी सांगितलेल्या त्यांनी प्रस्तावित केल्या। आता त्याच्यावर आमची समिती पण एकदा बसेल, नागरिकांच्या सूचना असतील, काही बाकी गोष्टी असतील त्या सगळ्या इन्कॉर्पोरेट करून एक चांगलं बजेट आम्ही सादर करू। सगळ्याच गोष्टींचा विचार आम्ही करतोय, होणार आहे की नाही होणार आहे तुम्हाला आम्ही जेव्हा बजेट प्रस्तुत करू तेव्हाच आम्ही सांगू, पण आम्ही सूचना सगळ्यांकडून मागवलेल्या आहेत। बऱ्याच ठिकाणी बॉक्सेस पण ठेवलेले आहेत, काही सूचना प्राप्त होतात। 15 तारखेपर्यंत ते बॉक्सेस राहतील। काही ठिकाणी जिथे कालपासून ठेवले, परवापासून ठेवले, त्यांचा कालावधी थोडासा वाढवू आणि आपण सगळ्यांच्या सूचना घेऊन आपण एक चांगलं बजेट प्रस्तुत करू, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख। जैसे हमने बताया कि केंद्र सरकार का भी इस पर इंसेंटिव का एक अच्छा प्रयोजन है और इस साल के बजट में भी माननीय निर्मला सीतारमण जी ने भी उसको प्रमोट करने के लिए और एक इंसेंटिव स्कीम भी निकाली है। तो जो 200 करोड़ के बॉन्ड्स की बात है, तो उसकी प्रक्रिया अंतिम टप्पे पर है और निश्चित ही वो उसका स्वागत किया जाएगा।